यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोरच गोंधळ घालण्यात आला। नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्याने आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलेलं आहे। मी 2020 मध्ये कोरोना काळामध्ये पंप ऑपरेटर या पदावर कार्यरत होतो। तर तिथे असा विषय झाला की मला अर्धा पगार दिला जात होता। मलाच नाही तर इतर सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला जात होता आणि अर्धा ते खात होते। हा प्रकार गेल्या 20 वर्षापासून 20-25 वर्षापासून अंदाजे चालू आहे। लोकांना ESI नाही मिळत, PF नाही मिळत, बोनस नाही मिळत। कोरोना काळामध्ये आम्ही कंटिन्यू ड्यूटी केली, त्याचाही पगार मला मिळत नाही। या सर्व गोष्टीची मी मागणी केली, उपोषणाला बसलो तर त्यांनी मला ड्युटीवरून काढून टाकलं, धमकी दिली, शिवीगाळ केली, टॉर्चर केलं, मानसिक त्रास दिला। त्यामुळे मला 2020 पासून तर आजपर्यंतचा पूर्ण पगार लागेल अशी माझी त्यांना मागणी आहे। ESI PF सर्व लागेल, मला ड्युटीवर पुन्हा रुजू करून घेण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।